ते सगळे केकचे तुकडे उचला आणि टेस्टिंगसाठी पाठवा. तुम्ही म्हणालात की त्या दिवशी जी पार्टी आयोजित केली होती ती यांनीच केली होती. हो, पण आम्हाला यातलं काही जास्त माहित नाहीये. बोला कला मॅडम. हो, मीच केलं होतं. तुम्ही विचारा काय विचारायचं. केक तुम्हीच बनवला होतात ना? हो साहेब, केक मीच बनवला होता, पण त्यात विष कसं आलं मला खरंच माहिती नाही. माझी खात्री आहे तुम्ही हे कोणी केलंय ते शोधून काढाल. आणि उरला प्रश्न, मी कोणाला मारण्याचा तर मी तसा विचारही करू शकत नाही. आणि मी माझ्या नवऱ्याला मारायचा प्रयत्न का करेन? त्याचा शोध तर आम्ही लावूच. कला, हे बघ, तुला हे स्पष्टीकरण द्यायची काही बी गरज नाही. शांत होत साहेब. कलावर आमचा कसला बी संशय नाही. अहो, ती सून आहे या घरची. ती असं कधी काही बी करणार नाही. या केसचा निकाल लागेपर्यंत सगळ्या फॉर्मॅलिटीजचं तुम्हाला उत्तर द्यावे लागते. त्यात जे पदार्थ वापरले होते ते कुठून आणले ते मला सांगाल का? सगळं घरातलंच साहित्य होतं. मग आम्हाला घरातले पदार्थ पण लागतील टेस्टिंगसाठी. ठीक आहे, देते मी. कॉन्स्टेबल, चला. सोहम, माझं एक काम करशील का रे प्लीज? सांग ना वहिनी. प्लीज तू माझ्या घरी जाशील का रे? माझ्या आईला जाऊन भेटशील. काय आहे, ती आत्ताच आजारपणातनं उठली आणि हे सगळं कळल्यानंतर तिला अजूनच टेन्शन येईल. प्लीज तू तिला जाऊन थोडा दिलासा देशील का रे? हो वहिनी, तू काळजी करू नको, मी जातो. थँक्यू सो मच. आबा, मी जाऊन येतो. हो, थँक्यू. देवी आई, हे काय? आतापर्यंत समजा चांगलं होत होतं ना, मग माझ्या कलेच्या वाट्याला हे काय आलं समजा अचानक? कोणते बी सुखाचे क्षण तिच्या ओठीत भरभरून का नाही गावत? थोडं कुठं सुख मिळालं की परत ती अग्नी परीक्षा, परत आरोप, परत माझ्या कलेला स्वतःला स्थित करावं लागतंय. असं का? कलासारख्या स्वच्छ मनाच्या पोरीच्या वाट्याला असे निखरे का आणलेस? काल तिच्या नवऱ्याने स्टेजवर पुरस्कार घेताना तिला बोलवलं. दोघांनी मिळून पुरस्कार घेताना माझं मन लई भरून आलं ग. पण जेव्हा काही चांगलं घडतं असं वाटत असतं ना, तेव्हा त्याला डाग लागतो, कोणाची तरी नजर लागते. आणि हे समज माझ्या कलेच्या वाट्याला येतं. असं का देवी आई, असं का? काय लिहून ठेवलंस तिच्या नशिबात? काय आज तू सांगत? तुझ्यावर काही सांगणार नाही ना, चोर मी इथं हलणार नाही. आई, काय होतं? सावकाश. काय होतं? शांत हो. हळू. बाबा लवकर या. बाबा आईला बघा काय होतंय. हळू. आई तू प्लीज शांत हो ना यार. हे बघ, तूच आपल्याला नेहमी सांगतेस ना की जे व्हायचंय ते होतच. देव आपली परीक्षा बघत असतो. मग तू का धीर सोडतेस? हे बघ, तायडीला जर कळलं की तुला एवढा त्रास झालाय तर तिला अजून त्रास होईल. प्लीज शांत हो तू. वैसंगी, जो काही बी प्रकार घडला आहे तो विपरीतच आहे. पण मला ह्यो बी विश्वास आहे आपली कला या समजातनं नक्की मार्ग काढेल. फक्त तू असा हातपाय गाळू नकोस. धीर धर जरा. सोमराव, काकी काय झालं? सोमराव, तुमच्या ऑफिसात जो काही प्रकार घडला ना तो आता तिला कळला. मोठा धक्का घेतला होती ना. लय अस्वस्थ आहे सगळी. हापकूनच गेली. काकी,
तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या कला वहिनीने काहीही केलेलं नाहीये, त्यामुळे आपण अजिबात घाबरायचं नाही. काजल, काकींसाठी चहा आण. सोमराव, समजा ठीक आहे ना तिथं? हो काकी, सगळं ठीक आहे. आम्ही सगळे कला वहिनीच्या पाठी खंबीरपणे उभे होतो. नाही पण तरी पण काय झालं आम्हाला सांगा ना. चहा. बापरे, सगळं त्रांगडच होऊन बसलंय. वाट लागणार आहे. पोलीस बिलीस बोलवून हे लोक इतका गोंधळ घालतील असा विचार पण नव्हता आला मनात. अद्वैत, हे समजा उरकलं ना की मग कलाला तुमच्या खोलीमध्ये घेऊन जा. तिला जरा विश्रांती करू दे. काय आहे ते पोलीस शोधून काढतीलच. आता या समजा मागं काय घातपात आहे का नक्की दुसरं काय कारण आहे ते कळेलच आपल्याला. आबासाहेब, आम्ही सॅम्पल घेतलेत. लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवतो. रिपोर्ट आलं की तुम्हाला कळवूच. पण तोपर्यंत तुमच्यापैकी कोणाला काही समजलं तर मला कळवा. चला. ह्या सगळ्यात काहीही निघालं ना तर तुझं काही खरं नाही हे लक्षात ठेव. सरोज, अगं शांत हो. अगं आपल्या घरातल्या पदार्थामध्ये काय सापडणार आहे? अगं ते पदार्थ आपण रोज खातो. हे बघा, आपण असं एकमेकाच्या समोरासमोर उभं राहिलो ना की मग उगाच वाद वाढणार. त्यापेक्षा समध्यांनी आपापल्या खोलीत जावा, आराम करा, म्हणजे काहीतरी विचार करा. अद्वैत, कलाला तुमच्या खोलीमध्ये घेऊन जा. तिला जरा आराम करू दे. तुला शेवटचं सांगते, तू माझा मुलगा आहे हे सांगताना माझी मान खाली घालायला लावू नकोस. आणि हो, त्या अद्वैत आणि कलाला अडकवण्यासाठी तू हे जे काय दळभद्री प्लॅन करतोयस ना त्यापेक्षा काही विचार नाही केलास ना तरी चालेल. मम्मा, मला काही झालं तरी अद्वैतला गायब करून टाकायचं होतं, म्हणून सुचला ना असा प्लॅन. गप्प बस आणि माझ्या रूम मध्ये ये, मला तुझ्याशी बोलायचंय. मॉमिनला काळजी करू नका. आता तुम्हाला जे कलाचं वाईट करायचंय ते मी कर. इतक्या घटना घडल्या, इतक्यांदा तोंडावर पडल्या, पण या मूर्ख मुलाला काही अक्कलच येत नाही. काय करू मी याचं? हा एके दिवशी स्वतः अडकणार आहे आणि मला सुद्धा अडकवणार आहे.
मग काय झालं अगं? अगं एवढं काय झालंय? काय झालंय? अरे काय झालंय माहितीये तुला? केकची टेस्टिंग करणार आहेत ते लोक. डोक्यात चिरताय काही? अगं पण तू केक तर कलाने केला होता ना, सगळं नाव तिच्यावरच येईल अगं. विचार कर, सुंठी वाचून खोकला जाईल. अरे म्हणे कसलं म्हणतोयस तू? शिमडं मूल सुद्धा सांगेल ना की ती कला असं काही करू शकत नाही. आणि केकचे इंग्रेडियंट्स चेक करतील ना, त्यानंतर त्यांना कळणारच आहे की कलाने खरंच काही केलं नाहीये. शिवाय तुझे उद्योग काही कमी नाहीयेत रे. तू कुणाच्या तरी नजरेत येणारच. मग काय करशील तू? हे बघ, हे प्रकरण तुझ्या अंगाशी येण्याच्या आधी तुला काहीतरी करायला लागेल. हो करतो मी. अरे हो हो म्हणू नकोस रे. हात पाय मार लवकर, नाहीतर हे सगळे चांदेकर मिळून तुला फासावर लटकवतील. जा. बरं, आज स्वयंपाक काय करतोय आपण? चवळीची उसळ वाटण घालून. अच्छा. अच्छा, वाटण करायचंय म्हणजे कला मिक्सर वापरणार. वाव. ठीक आहे, मग मी करते वाटण. नाही नको, राहू दे. कला करेल. तिच्या हाताला छान चव आहे, सगळ्यांना आवडतं ते. हो बरोबर बरोबर. ठीक आहे, मग मी तयारी घेते, तोपर्यंत ताटं पुसते. हो चाल. वा, आज माझा लकी डे आहे. चला सगळे तिकडे, म्हणजे सगळ्यांच्या साक्षीने आणखीन मजा येईल. फक्त दुसऱ्या कोणीतरी मध्येच वाटण्यात हात घालू नये म्हणजे झालं. रजनी मॅडम द्या, मी करते. काय करायचंय? हो, चवळीची उसळ करायची वाटण घालून. अगं कला, मीच करणार होते वाटण, पण रजनी मॅडम म्हणाल्या की कला खूप छान करते, कलाच्या हाताला खूप छान चव आहे. मलाही पटलं ग ते. तू कर. तुला काही हेल्प हवी आहे का? मी करते. नाही नको. तीन, दोन आणि एक. अगं कला, काय झालं? कला, अगं केवढं रक्त आहे ते. काय चल चल, तुला कला? ते बघेल नाही ना, बघेल. राहू दे. सावकाश. कला, किती लागलं अगं तुला? तू बस. चल सावकाश, आणि जरा घट्ट धरून ठेव ना ते. काय झालं? तू ये इकडे बस. बस बघू. अरे सावकाश. फर्स्ट एड बॉक्स. बस इथे. मी हळद घेऊन येते. कला, हे घे पाणी, बरं वाटेल. अशी कशी वेंधळी आहेस ग तू? हा, असं कसं काम करतेस तू? किती लागलंय तुला? सावकाश. हो हो हो, मी हळद लागते. थोडं थोडं झाक. एक काम धड करता येत नाही का तुला? आणि काम करताना डोकं शांत ठेवायचं, म्हणजे ह्या अशा चुका होत नाही. एवढं लागलंय ते. नाही पण तुझ्यासारख्या केऑटिक मुलीला कोण सांगणार? मीच मूर्ख. गप्प बसतो. थोडस झोमणार, सहन कर आता. वहिनी, आता आपल्या घरात एक टीम तयार झाली आहे, अद्वैत आणि कला.
परवा बघितलंस ना, अवॉर्ड पेक्षा जास्त त्याला तिचीच पडली होती. आणि आज सकाळी सुद्धा ओरडा पार्टीमध्ये तो तिच्याकडेच बघून गाणी गात होता. म्हणजे सगळ्यांनीच बघितलंय ना तसं. तुझं लक्ष नसेल. आणि असलं तरी तुझं चालतं कुठे आता आजकाल. बोट असं उभं ठेव. अद्वैत, हे तुझं काम नाहीये, डॉक्टरांना फोन कर. अगं काळजी करू नकोस, त्यांना हळद भरली आणि कसं झाले मलाच नाही माहिती असं. मी मिक्सरचं भांडं लावलं आणि वरचं बटन ऑन केलं तेव्हा खाली कोणीतरी 3 वर नॉब करून ठेवला होता. आणि तेवढ्यात माझं बोट त्या चकतीत अडकलं आणि कापलं गेलं. आबा काय म्हणाले आता? असा ठेव ना. हे बघ, होईल बरं ते. तू आता जरा विश्रांती घे. हा, मी तेच म्हणणार होते. कला, तू जा बरं रूम मध्ये. ते रक्त बघून ना आता मलाच गरगरायला लागलंय. मी येऊ का सोबत तुझ्या? हा चल, तू आराम कर. नको, मी जात. मी नैना एवढं पुढे पुढे का करते? तिचा प्लॅन असेल का? अद्वैत, कलाला घेऊन तुमच्या खोलीमध्ये जा. सावकाश. आबा, मी जरा पटकन स्वयंपाकाचं बघते मग. हे बघ, घाई करू नकोस. सावकाश होऊ दे स्वयंपाक. जेवणाला जरा वेळ झाला तरी बी चालत. हा बर. मामा, मला तुला कळतं का? हे सगळं नैनाने केलं होतं का? नैना तर महानालायक आहे. त्याच्या गोष्टीमध्ये तू लक्ष घालू नकोस. तिला जे काही करायचंय ते तू करू दे. पण ही असली प्रकरण खूप अंगाशी येत. मी तुला सांगितलं, तू त्या गोष्टीवर फोकस कर ना. तू असं काहीतरी कर की सुंठे वाचून खोकला जाईल. कळलं? गोळी घेतली, आता आराम कर. थँक्यू. पण असं कधीच होत नाही माझ्याकडनं. मी कधीच मिक्सरचा नॉब आधी चालू ठेवत नाही. असं कसं झालं? हेच ऐक, आज तुझा धसमुसळेपणा. मिक्सरच्या बाबतीत पण हेच केलं असणार. स्वतःच आधी 3 वर नॉब ठेवला असणार आणि विसरून गेली असणार. नाही रे. जाऊदे चांदेकर, मी तुला खरं सांगू का? हे सगळं घडतंय ना, त्यामुळे माझं कशातच लक्ष लागत नाही. खूप अस्वस्थ वाटतंय, खूप रेस्टलेस वाटतंय. पण एवढं रेस्टलेस वाटून घ्यायची गरज काय? संपला तो विषय. कुणी तुझ्यावर आरोप करत नाही. चांदेकर, काय आता कुठून का आलीस इकडे? बस तिथे. तू मला एक गोष्ट सांग. माझ्या हाताला लागलं म्हणून तुला बँडेज बांधावं असं वाटलं ना, मग तसंच आता तुझ्या बरोबर एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यावर मलाही शोधून काढावं असं वाटतं की हे सगळं कोण करतंय आणि का करतंय. चांदेकर, तुला पुरस्कार मिळणार होता त्या दिवशी आपल्या गाडीसमोर 2 माणसं आली. त्यानंतर तुझं ऑफिसमध्ये सेलिब्रेशन होणार होतं तेव्हा केक मधनं तुझ्यावर विषप्रयोग झाला. तुला या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्यात असं नाही वाटत आहे का? अरे चांदेकर, तू एवढा मोठा बिझनेसमॅन आहेस. हे असलं आधी काही घडलंय का? म्हणजे तुझा कोणी शत्रू किंवा तुझा कोणी वैरी आहे का? शत्रू माझे? म्हणजे बघ ना, कोणीतरी आहे ज्यांना तुझं यश बघवत नाही. हे सगळं पचत नाही. म्हणजे तुला पुरस्कार मिळणार होता त्या दिवशी 2 माणसं गाडी समोर आली आणि त्यांनी तुला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मग केक मधनही तुझ्यावर विषप्रयोग झाला. ते तुझं सेलिब्रेशन होतं. या दोन्ही गोष्टींमध्ये कोणीतरी आडकाठी करायचा प्रयत्न करते, अडचण निर्माण करते. मला सांग, तू डिटेक्टिव्ह स्टोरीज खूप वाचतेस का? किंवा कादंबऱ्या किंवा शोज बघतेस का? म्हणून तुझं डोकं असं चालतंय? मस्करी करू नकोस रे. मग काय तर इतक्या वर्षात कधी असं झालं नाही. अचानक कसं होईल?
तेच तेच परत परत. चांदेकर, हे एवढं सगळं घडलं तरी तुला काहीच वाटत नाहीये का त्याचं? तू अति विचार करतेस. बरोबर, मीच अति विचार करते, मीच मूर्ख आहे. एवढं सगळं झालं तरी तू आपला थंडच. पण हे सगळं थोडक्यात निभावलं म्हणून ठीक आहे चांदेकर. जीवावर बेतलं असतं म्हणजे तुला काही झालं असतं तर? हे सगळं एकामागोमाग एक घडतंय. जणू काही कोणीतरी मुद्दाम चांदेकरच्या जीवावर उठलाय. आबासाहेब, हाच आहे तो ज्याने अद्वैत सरांना मारायचा प्रयत्न केलाय. मी नाही केलं आबा, माझ्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही. इतक्या खालच्या पातळीला जाशील असं वाटलं नव्हतं.